शिवाजी महाराज की जय। एक मराठा मराठा नावण्या वाघमारेचं करायचं काय, आणि मुंडकं वर पाय, नावण्याचं करायचं काय, आणि मुंडकं वर पाय, कुत्र्या मारायचं करायचं काय, आणि मुंडकं वर पाय, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा समाजाच्या आया बहिणींबद्दल अपशब्द काढणाऱ्या नावण्याचं करायचं काय, आणि मुंडकं वर पाय, एक मराठा लाख मराठा। नवना वाघमाऱ्याला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नवने वाघमाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा। गजानन भाऊ काय सांगाल, काय तक्रार दाखल? हे बघा, नावण्या वाघमारे नावाचं खरजुलं कुत्र, ज्याला खरजुलं कुत्र म्हणता येईल, हे खरजुलं कुत्र गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजावरती भुकण्याचं काम करतंय. आदरणीय मनोज जरांगे पाटलांवरती देखील भुकण्याचं काम करतंय, परंतु त्याचा स्तर बिघडला आणि हे खरजुलं कुत्र थेट आमच्या आया बहिणीच्या पदरापर्यंत यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे खरजुलं कुत्र आहे, माजलेलं कुत्र आहे, याच्या मुंडक्यात मराठे काठी घातल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणानं. हे जे खरजुलं कुत्र आहे हे मराठा समाजाच्या आया बहिणीपर्यंत चाललेलं आहे. आमची सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर ह्या पाळीव कुत्र्याला, या खरजुल्या कुत्र्याला, या नावण्याला, या हरामखोराला लवकर अटक करा, अन्यथा याचा विनामोड याचं थोबाड मराठे फोडल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठा समाजाच्या तरुणांमध्ये, मराठा समाजाच्या भगिनींमध्ये अत्यंत रोष असा या ठिकाणी आहे. कारण हे खरजुलं कुत्रं उठायले, रात्री उठतंय आणि सकाळी भुकणं चालू करतंय, कोणतरी याला बिस्किट फेकतंय आणि कुत्रं उठतं, भो 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 याचं चालू करतो नावण्या. हे भिकारचोट आहे. त्याच्यामुळं हे जे भिकारचोट आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी यावी, ह्या कुत्र्याच्या ह्या मुसक्या आवळाव्या आणि या कुत्र्याला म्युन्सिपल गाडीत टाकून या कुत्र्याचा बंदोबस्त कुठंतरी एखादं जिथं वारा पालन होत असन, असं असन किंवा उकंड्या असतील, त्या उकंड्यावर हे नवनाथ वाघमारे नावाचं कुत्रं सोडावं. अन्यथा याच्यावरती जर काही झालं तर मराठा समाज हा दोषी राहणार नाही. कारण की तो दिसला, नावण्या जिथं बी दिसला तो फुटणार आहे. 100% तुम्हाला सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सांगतो, नावण्या जिथं बी दिसन, नावण्या 1001% सांगतो, नावण्यात वाघमारे हा कुत्रा जिथंही दिसन, खरजुलं कुत्र हे 100% फुटणार आहे. कारण समाजात प्रचंड असा रोष आहे आणि समाज बांधव याला सोडणार नाहीत. कारण याचं फार वेळ झालं. हा जर आमच्या आया बहिणीपर्यंत येत असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे आहोत, पानिपत सारखं युद्ध करणारे मराठे आहोत. आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत. आम्ही कुणाच्याही आया बहिणीला कधी हे केलं नाही. मराठा समाज म्हणजे स्वतःच्या परस्त्रीला माते समान मानणारा हा मराठा समाज आहे. परंतु आमच्या आया बहिणीपर्यंत जर तुम्ही येत असाल तर तुमचं मुंडकं उडल्याशिवाय मराठे शांत बसणार नाही, या वाघमाऱ्याला आमचं सांगणं आहे. त्याच्यामुळं नावण्या, तू कुठेहीला भडव्या, तुला निश्चितपणानं ठोकल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. समाजाच्या महिलाविषयी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्या विधानाला अतिशय उद्विग्न उत्तर या ठिकाणी मराठा समाज बांधवाकडून मिळताना दिसत आहे. धुमाळ सर काय सांगाल या संदर्भात? मुळातच हा नेता नाही, याला तुम्ही नेता आहे म्हणू नका. हा निवळ नालायक माणूस आहे. आपण 2-3 वर्षापासून पाहतो यांना, याचा कुठेही आरक्षणाशी संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाशी सुद्धा याचा संबंध नाही. तो जातीनं असेल ओबीसी, परंतु त्याच्या कर्तृत्वावरून असं दिसतं की तो नेता होण्याच्या लायकीचा नाही. नेता होण्याचे जे गुण असतात ते वेगळे असतात. ते कुठल्याही समाजाविषयी असे अपशब्द वापरत नाहीत आणि अशी ती पातळी सोडत नाहीत. आणि ही पातळी ह्या 2-3 लोकांनी सोडलेली आहे. म्हणून आता समाजामध्ये तीव्र भावना आहेत आणि ह्याचे पडसाद जर वाईट उमटले तर याची जबाबदारी ही त्यांचीच राहणार आहे. ताबडतोब प्रशासनानं, पोलीस शासनानं याला अटक करण्यात यावी. तो कुठं असेल, फरार झालेला असेल तर त्याला पकडून आणावं आणि याला कायमचा याचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र भावना झालेली आहेत. काही महिला सुद्धा याच्यात आता तीव्र त्यांच्या भावना आहेत. आता FIR फाडण्यासाठी सुद्धा त्यांची येण्याची इच्छा आहे. जालना इथं काल त्याच्या विरोधात हा FIR फाडण्यात आलेला आहे. परतूरमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता आहे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ते आले की लगेच त्यांचा इथं पण तो FIR फाडण्यात यावा. या ठिकाणी धुमाळ सरांनी सांगितलं की मराठा समाजातील महिला सुद्धा आक्रमक पद्धतीनं या नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात या ठिकाणी तक्रार नोंदवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत एक मराठा समाज बांधव. काय नाव आपलं? प्रद्युम्न. काय सांगाल? नवनाथ आबा वाघमारे, पहिल्यांदा याला इतकी रिस्पेक्ट देऊ नका. आपल्या माता भगिनीबद्दल इतकं वाईट बोलतोय आणि याला आपण रिस्पेक्ट देऊन कत्तही बोललं नाही पाहिजे. याचा हे कुत्रा आहे, कुत्र मारे, याचा लवकरात लवकर बंदोबस्त झाला पाहिजे आपल्याच्या. आपण यांना असं मोठं नका करू की नवनाथ आबा असं काही हे करू नका. हे कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करू ही माझी प्रशासनाला विनंती.
या ठिकाणी नवनाथ वाघमारे ज्यांनी माता बहिणी ज्या मराठा समाजाच्या आहेत त्यांच्याविषयी अतिशय गलिच्छ आणि आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्या विधानाला धरून या ठिकाणी हे सर्व मराठा सकल मराठा बांधव या ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी परतूर पोलीस स्टेशनला आलेले आहेत। या ठिकाणी प्रशासन यानंतरची काय कार्यवाही करणार आहे हे बघणं औचित्याचं ठरणार आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबान।